ग्रामसेवकांच्या सुरक्षेचा सवाल. कडेगाव तालुक्यातही ग्रामसभांवर बहिष्काराचा इशारा. गोंधळ घालणाऱ्यांना लगाम घाला अशी ठाम भूमिका. ग्रामसभेत झालेल्या गोंधळानंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. या घटनेचा निषेध करत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने ग्रामसभांच्या सचिवपदाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. त्याचे पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटले असून कडेगाव तालुक्यातील ग्रामसेवकांमध्येही संतापाची लाट पसरली आहे. पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी पी.एन. पाटील हे ग्रामसभेच्या कामकाजात सहभागी झाले होते. ग्रामस्थांकडून विकास कामांचा लेखाजोखा आणि विविध प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर चर्चेला वादाचे स्वरूप आल्याचं सांगण्यात आलं. याच गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या छातीत दुखू लागलं. उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामपंचायत अधिकारी संघटनांनी ग्रामसभा ही प्रश्न विचारण्यासाठी आहे, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यासाठी किंवा गोंधळ घालण्यासाठी नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने घटनेचा निषेध नोंदवत ग्रामस्थांच्या कामकाजाबाबत कठोर भूमिका घेतली आहे. ग्रामसेवकांच्या सुरक्षिततेची ठोस हमी मिळेपर्यंत ग्रामसभांमध्ये सचिव म्हणून काम करण्याबाबत पुनर्विचार करण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. कडेगाव तालुक्यातही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून ग्रामसेवकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. ग्रामसभेत गावच्या विकास कामांचा लेखाजोखा मागणे हा ग्रामस्थांचा अधिकार आहे. मात्र प्रश्न विचारताना आरडाओरड, वैयक्तिक आरोप, धमकी, अरेरावी किंवा कर्मचाऱ्यांना मानसिक दबावाखाली आणण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही असा संदेश या घटनेनंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून दिला जातोय. गावच्या विकासासाठी कठोर प्रश्न विचारलेच पाहिजेत, पण त्याच वेळी ग्रामसभा सुरळीत चालवण्याची जबाबदारी प्रत्येक ग्रामस्थांची आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन झाले तर त्याचा थेट परिणाम ग्रामसभेच्या कामकाजावर आणि गावच्या विकासावर होऊ शकतो. ग्रामसेवक संघटनेने ग्रामसभांच्या सचिवपदासाठी अन्य विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची पर्यायी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कडेगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील आगामी ग्रामसभांबाबत प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. दरम्यान ग्रामसेवकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करा, ग्रामसभांमध्ये शिस्त राखण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करा आणि कर्मचाऱ्यांवरील दबाव थांबवा अशी मागणी जोर धरते. कारण ग्रामसभा लोकशाहीची ताकद आहे, पण लोकशाहीसोबत शिस्तही तितकीच महत्वाची आहे. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.